नमस्कार. महाराष्ट्र पोलीस भरती 2026 सालीची मैदानी चाचणी प्रत्येक जिल्हानिहाय घटकनिहाय सध्या सुरू आहेत. यामध्ये पाहिलं आपण CP मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे, त्याच्याबरोबर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर प्रत्येक घटकासाठीची मैदानी चाचणी त्या जिल्हानिहाय त्या ठिकाणी राबवल्या जात आहेत. CP मुंबई मरोडच्या मैदानी चाचणी संदर्भातल्या प्रत्येक व्हिडिओ आपण अपडेट्स जे आहेत या व्हिडिओद्वारे आपण देत आहोत. तुम्ही चेक केल्या असतील मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पोलीस भरतीबाबतच्या अपडेट दिल्या होत्या की मैदानी चाचणी प्रक्रिया कशी होते. आता राहिलेल्या मैदानी चाचण्या कुणाच्या आहेत तर SRPF ज्या आहेत आणि त्याचबरोबर कारागृह पोलीस भरतीसाठीच्या मैदानी चाचण्या या बाकी आहेत. तर या मैदानी चाचण्यांची अपेक्षित तारखा ज्या आहेत कधीपर्यंत होऊ शकतात या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे. मैदानी चाचण्या कधीपर्यंत कोणत्या तारखेला सुरू होतील असे जे उमेदवार आहेत पोलीस भरतीसाठीचे अर्ज केलेले कारागृह त्याचबरोबर SRPFसाठीच्या त्या उमेदवारांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. सगळी माहिती अपेक्षित अंदाजे तारखा ज्या आहेत या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नूकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. महाराष्ट्र पोलीस भरती 2026 सालीची SRPF आणि कारागृहासाठीची अपेक्षित तारखा आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पहिल्यांदा आपण महत्त्वाचे कागदपत्र तुमच्याजवळ तयार असणं आवश्यक आहे. फिजिकल म्हणजेच मैदानी चाचणीसाठी ती पाहूयात आपण. तर यामध्ये कागदपत्रांची पडताळणी ही केली जाणार आहे आणि त्यासाठी मूळ कागदपत्र प्रत्येकाची एक झेरॉक्स प्रत त्याचबरोबर तुमचं ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. कागदपत्र कमी आढळल्यास किंवा नसल्यास तुम्ही अपात्र होऊ शकता. आत्तासुद्धा जी मैदानी चाचणी आहे यामध्ये बहुतांश उमेदवार कागदपत्रांच्या अडचणीमुळे कागदपत्र कमी असल्यामुळे अपात्र ठरत आहेत. त्यामुळे खूपच महत्त्वाचं आहे. मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिले तर यामध्ये कोणकोणते कागदपत्र कशा पद्धतीने चेक केलीत, बायोमॅट्रिक कसं घेतलं, सगळी माहिती मी सांगितलेली आहे. तुम्ही ते चेक करू शकता. आवश्यक कागदपत्र काय असतील तर हॉल तिकीट असेल, तुमचा अर्ज क्रमांक असेल, फॉर्म असेल, प्रवेश आणि ओळखीसाठीचं आधार कार्ड आवश्यक असेल, मूळ आधार कार्ड तुमचं त्या ठिकाणी आवश्यक आहे. झेरॉक्स चालणार नाही आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ओरिजिनल आधार कार्ड तुमच्याबरोबर असणं आवश्यक आहे. 10वीची मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र ही किमान शैक्षणिक पात्रता आहे त्यामुळे हे आवश्यक आहे. 12वी मार्कशीट आणि बोर्ड प्रमाणपत्र अतिरिक्त शैक्षणिक पात्रता आहे. शाळा सोडल्याचा दाखला, शालेय शिक्षण पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून आणि डोमेसिल प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र नसल्यास रहिवासी पुरावा हा आवश्यक आहे. त्याचबरोबर 6 पासपोर्ट साईज फोटो तुमच्याजवळ तयार ठेवा. म्हणजे यामध्ये 1 ते 2च लागतील मात्र तत्काळ वापरासाठी ते खूपच इमर्जन्सीमध्ये खूपच आवश्यक असतील. SC ST साठी नॉन क्रिमिलियर आवश्यक नाही आहे. OBCसाठी नॉन क्रिमिलियर आवश्यक असतं. ओपनसाठी सुद्धा जात प्रमाणपत्र आवश्यक नाही. अतिरिक्त एक पेन तुमच्याजवळ आवश्यक ठेवा. फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त पडतो त्यामुळे पेन तयार असणं आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारागृह पोलीस शिपाई जे आहे मुंबई त्याचबरोबर पुणे असेल, नागपूर असेल यांच्या कारागृह पोलीस शिपाईसाठीच्या ग्राउंड जे आहे हे कधीपर्यंत होऊ शकतं तर अंदाजे तारखा या पुढच्या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये येत आहे. ग्राउंड मैदानी चाचणी तर कारागृह भरतीचं ग्राउंड इतर शहर पोलीस ग्राउंड पूर्ण झाल्यानंतरनं घेतलं जाईल. आता सध्या प्रत्येक शहराच्या, प्रत्येक जिल्ह्याच्या, प्रत्येक घटकाच्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या चालू आहेत. या पूर्ण झाल्यानंतर संभावित तारखा पाहिल्यात तर नागपूर कारागृहासाठी 13 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता संभाव्य तारीख आहे. प्रक्रिया सुरू होऊ शकते. नाशिकसाठी मार्चचा पहिला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये मैदानी चाचणी म्हणजे लवकर सुरू होईल. मुंबई मात्र 15 आणि 17 मार्च नंतरनं मैदानी चाचणी सुरू होईल कारण CP मुंबईच्या ग्राउंडनंतरनं ही मैदानी चाचणी होईल त्यामुळे या ठिकाणी वेळ लागेल. पुणेसाठी सुद्धा मार्च महिन्यामध्ये पुणे शहर ग्राउंडनंतरनं पुणेसाठी कारागृहासाठीची मैदानी चाचणी सुरू होईल. यानंतर आपण पाहूयात SRPFसाठी. SRPF ग्रुप जो आहे आपल्याला असं वाटलं होतं की SRPF आणि कारागृह पहिल्यांदा होऊन जाईल त्याच्यानंतरनं CP मुंबई सगळ्यात शेवटी असेल. मात्र ह्यावेळेला वेगळं घडलं आहे. सगळ्यात अगोदर CP मुंबई सगळ्या जिल्ह्यांसाठीचे, शहरांसाठीचं, घटकांसाठीची मैदानी चाचणी घेतली जाते. SRPF आणि कारागृह त्यानंतरनं शेवटी येते. तर स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स, राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF चे ग्राउंड जे आहे फेब्रुवारीमधून मार्चवर ढकलण्यामध्ये आले आहे.
मार्चमध्ये ढकलण्यात आली आहे. त्याचा अंदाज काय आहे? तर पुणेसाठीची SRPFसाठी मार्च महिन्यामध्ये येईल. पुणेसाठी त्याच SRPFसाठीचे 2 गट आहेत पुणेसाठीचे. दोन्हींसाठी मार्चमध्ये. नागपूरसाठीचा SRPFचा गट आहे मार्चमध्ये. दौंडसाठी मार्च. धुळेसाठीसुद्धा मार्चमध्ये येते. गडचिरोली मार्च. बिरसी कॅम्प गोंदिया SRPF फेब्रुवारीमध्ये जाहीर झाली होती, पण उशिरा होणार आहे, म्हणजे मार्चमध्ये येईल. कोल्हापूरसाठीसुद्धा मार्चमध्ये. चंद्रपूरसाठीसुद्धा मार्चमध्ये येते. कटोल नागपूरसाठीची मार्चमध्ये. SRPF वरणगाव छत्रपती संभाजीनगर कॅम्पसाठी सुद्धा मार्चमध्ये हा नवीन ग्रुप आहे आणि याचीसुद्धा मार्चमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये मैदानी चाचणी ही येऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहिलं तर ह्याच्या सगळ्या मैदानी चाचण्या सध्या सुरू आहेत फेब्रुवारीमध्ये सुद्धा. तर काही उमेदवारांना आत्तासुद्धा जे उन्हाळा असेल, उकाडा असेल, हा खूप जास्त जाणवत आहे मैदानामध्ये. तर मार्च महिन्यामध्ये सुद्धा यापेक्षा जास्त हा जाणवणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आत्ता ही गोष्ट त्यांच्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे की याच्यानंतर सुद्धा त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त वाढ होईल, तीव्रता जास्त वाढेल. तर टिप्स ज्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. फिजिकल टेस्टमध्ये तुम्हाला 100 मीटर धावायचं आहे, 1600 मीटर धावणं आहे. SRPFसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. गोळाफेकचा समावेश असतो. तर यामध्ये ऊर्जा, स्टॅमिना आणि मानसिक ताकद खूप महत्त्वाची आहे, कारण त्या ठिकाणी मार्चमध्ये तुमची मैदानी चाचणी होणार आहे. याचा अर्थ असा होतो की आत्ता जे ऊन लागतं यामध्ये आत्ता जे मैदानी चाचणी होते त्यापेक्षा जास्त कडक त्या ठिकाणी मार्चमध्ये असेल. कदाचित एप्रिलमध्ये काहींची मैदानी चाचणी जाऊ शकते आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर त्या ठिकाणी प्रवासाचा थकवा टाळण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुमची मैदानी चाचणी आहे त्या ठिकाणी 1 ते 2 दिवस आधीचा म्हणजे त्या वातावरणाचा तुम्हाला सराव होईल. त्यामुळे तो थकवा जो आहे, प्रवासाचा थकवा हा ठिकाणी नसणार आहे. पुरेशी झोप तुम्हाला मिळेल. शेवटच्या क्षणी प्रवास केल्यास त्याचा परफॉर्मन्सवर तुमचा कमी होतो. त्याचबरोबर तुम्ही जर टेन्शन त्या ठिकाणी घेतलं असेल तर त्याचासुद्धा तुम्हाला फरक पडणार आहे. पोलीस भरतीसाठीची तयारी करताना पौष्टिक आहार हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. उपाशी राहायचं नाही आहे. फळे, हलका पण ताकद देणारा आहार तुम्ही घ्यायचा आहे. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या धावण्यासाठी शरीरात ऊर्जा असणं आवश्यक आहे. मार्च महिना असणार आहे. जी उन्हाची तीव्रता आहे आत्तापेक्षा थोडी अजून असेल, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सकाळी जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या ग्राउंडवर पोचा, कारण तुम्हाला जी लांब रांग आहे ही टाळता येऊन तुम्ही लवकर पोलीस भरतीसाठी आतमध्ये जाऊ शकता आणि टेस्टसुद्धा तुमची लवकर पूर्ण होते, ज्यामुळे चांगल्या पद्धतीने सकारात्मक अशी टेस्ट जी आहे ही होऊ शकते. SRPFमध्ये 5 किलोमीटरपूर्वी वॉर्मअपसुद्धा रनअप होऊ शकतं. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, महत्त्वाची आहे. मानसिक तयारी कशी असणं आवश्यक आहे? तर प्रत्येक इव्हेंटनंतर घाबरू नका. तुमचा आत्मविश्वास जो आहे तो अढळ ठेवा. कमी जरी असेल तरी पुढच्या इव्हेंटसाठी तयारी चांगली ठेवा. घरची परिस्थितीने आपले ध्येय हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. गोळाफेक करताना सुद्धा इतरांकडे पाहू नका. स्वतःचं तंत्र तुमचं जे आहे तुम्ही तयारी केलेत तर तुमच्या तंत्रावर विश्वास ठेवून त्या पद्धतीने तुमचा गोळाफेक जो आहे ह्या होऊ द्यात. त्याचबरोबर चांगले रनिंग शूज तुम्ही वापरा. स्पाईक असल्यास उत्तम तुम्ही वापरू शकता, मात्र आत्ताची या पोलीस भरतीमध्ये मला वाटतं स्पाइक्स काढावे लागले आहेत. तर ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. चांगले रनिंग शूज तुम्ही वापरू शकता. रनिंगपूर्वी हलका स्ट्रेचिंग आणि वॉर्मअपसुद्धा ठेवा, त्याचा फायदा हा जास्त होतो. तर अशा पद्धतीने SRPF आणि कारागृह पोलीस भरती ही मार्च महिन्यामध्ये संभावित तारखा आहेत. दुसऱ्या आठवड्यापासून मार्च महिन्याच्या पोलीस भरतीसाठीच्या कारागृह आणि SRPFसाठीच्या मैदानी चाचण्या सुरू होतील. आत्ता चालू असलेल्या मैदानी चाचण्यांसाठीचा निकाल एक एक करून लागत आहे. जळगाव जिल्ह्यासाठी निकाल जो आहे जाहीर झालेला आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराचे मैदानी चाचणीसाठीचे गुण जाहीर केलेत. कट ऑफ संदर्भात व्हिडिओ जो आहे प्रत्येक जिल्हा घटकनीय आपण असेच घेणार आहोत. तर अशाच सगळ्या पोलीस भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.